राजकुमार, राजकुमार, आलो 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 हो. रेडी? मी रेडी आहे. म्हणजे मोनिका कुठे? तिला येता येता मध्ये आरसा सापडला. रंगरंगोटी अजून चालू आहे, पण मी तिला सांगितलं आई तयार असेल लवकरात लवकर खाली आहे. थांब मोनिका. बरं ऐक ना, परवा ती जागा बघायला सांगितली होती तुला, ती बघितलीस नाही ना? आज लग्नावरून येताना तिथे जायचंय आपल्याला. हां, त्या गुरुकुलाला भेट देऊन येऊया. हो आई, मिळेल ती आपल्या जागा, एवढं का टेन्शन घेते? एक काम करूया, लग्न कार्य झालं ना की तिथनं येता येता आपण जागेवर जाऊन येऊ. बँकेचं छोटंसं काम आहे मला, पण आपण जागेवर पहिले जाऊ आणि मग करू. ती जागा ना खूप चांगली आहे रे आपल्यासाठी, अगदी मोक्याची आहे. आणि त्या जागेचा व्यवहार करण्याआधी त्या जागेचा मालक कोण आहे नेमका ते शोधून काढायला पाहिजे. कारण त्याची जर का आपल्याला कुंडली मिळाली ना, तर जागा आपल्या ताब्यात घ्यायला जर सोपं जाईल आपल्याला. त्यात काय, एजंटला आत्ता फोन करतो ना, लगेच सांगेल तो. हां हां हां. हॅलो. हे बाबा, कुठे आहेस मित्रा? त्या जागेचं काय झालं? त्या मालकाचं नाव नाही सांगितलंस मला. कोण आहे मालक? अहो साहेब, जरा एक गडबड झाली हो. काय ना, मला वाटत नाही ती जागा मिळवणं शक्य होईल. त्याचा विचार सोडल्यालाच बरा. मी काय म्हणतो, तुम्हाला दुसरी जागा दाखवतो ना. उगाच कशाला त्याच जागेत अडकलाय तुम्ही? नकोय आम्हाला दुसरी जागा, मला तीच जागा हवी आहे. काय प्रॉब्लेम काय ते तर सांग, मी सॉल्व्ह करतो ना. काय म्हणतोय मालक, जास्ती पैसे हवेत का? पैसे देऊया ना, होईल. अहो साहेब, प्रश्न पैशाचा नाहीच आहे. काय ना, ती जागा अशा माणसाच्या मालकीची आहे की त्याने जर विचार केला जागा ऐकायची नाही, तर साक्षात देव जरी आला तरी ती जागा ऐकणार नाही तो. अहो साहेब, आधी मला पण माहित नव्हतं त्याच्याबद्दल, पण जेव्हा हिस्ट्री काढली ना तेव्हा कळलं. लय डेंजर माणूस आहे. माझं डोकंच फिरलं पार. कोण एवढा पुण्यातला फॉकलंड? मला नाव तर सांग, बाकीचं मी बघतो. अहो ते जगन्नाथ पंडित. जगन्नाथ पंडित साहेबांची जागा आहे ती. काय बाबा, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? कोणाच्या मालकीची आहे जागा? दुसरी जागा बघूया आपण. ही नको आपल्याला जागा. नाही, ही जागा कोणाच्या मालकीची आहे? त्या माणसाचं म्हणजे नाव, त्या माणसाच्या नादी लागायची गरजच नाही आपल्याला. ही जागा कुणाच्या मालकीची आहे राजकुमार? आपण दुसरी जागा बघूया ना आई, त्यात काय प्रॉब्लेम आहे? कुणाच्या मालकीची आहे ती जागा? जगन्नाथ. म्हणून सांगतोय आपण दुसरी जागा बघूया. ती जागा आपल्याला पाहिजे असं काही नाही आहे. कशाला नकोच ती जागा? पण का, कशाला आता दुसरी जागा बघूया? हे बघा, ती जागा एकदम परफेक्ट आहे. आपल्या बिझनेस साठी एकदम परफेक्ट प्लेस आहे ती. तुम्ही काय फक्त त्या जगन्नाथचं नाव ऐकूनच हातपाय गाळून टाकले का? जगन्नाथ कोण आहे तुला माहिती आहे? हो, त्या दिवशी मोनिका बरोबर बोलते. ही जागा जर का जगन्नाथच्या मालकीची असेल तर आता तर मला हीच जागा हवी आहे. कशाला पण? तो जगन्नाथ कसा विचित्र माणूस आहे तुला माहिती आहे ना. तो मातीचा एक ठिगळ देणार नाही. जागा तर लांबची गोष्ट आहे. बघूया ना, विचारून तरी बघूया त्याला. बऱ्या बोलानं जर का जागा द्यायला कबूल झाला तर ठीक आहे, नाहीतर ती जागा त्याच्याकडून कशी कशी काढून घ्यायची ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. त्यांनी आत्तापर्यंत मला खूप त्रास दिलाय, तेव्हा ही चालून आलेली संधी मी अजिबात सोडणार नाही. हीच वेळ आहे त्या जगन्नाथला त्याची जागा दाखवून द्यायची. जगन्नाथ, हो, असं काय निवांत थांबलात? बघा ना काय होतं, काही कळतंय का? खूप कळतंय पण काही करता येत नाही. आई, मी पण येते. छत्री. अरे सारंग येतोय.
आई बापाने शिकवलं नाही का रे मोठ्यांशी कसं बोलायचं? आई बाप आहे का बेवारशी? काय झालं? काय नाही रे, गाडी बंद पडली धक्का मारून. कुठे निघाला होता तुम्ही? लग्नाला खूप उशीर होतो आणि तेवढ्यात हे असं झालं बग ना. अगं नको टेन्शन घेऊ, मेकॅनिक दादा आहेत ना सोबत. हे बाबा, तुझा दादा मेकॅनिक आहे पण टूल्स नसेल तर काही करू शकत नाही. टूल्स असते तर आतापर्यंत गेलो पण असतो. मग असं करा ना, माझी गाडी घेऊन जा, ही गाडी राहू दे इथेच, मी बघतो काय करायचं ते. तू काय करशील मग? आणि कुठं निघाला आता दुपारचा? काय नाही, मी माझ्या मित्रासोबत फिरत होतो. माझी काळजी नका करू तुम्ही, गाडी घेऊन जा, मी बघतो काय करायचं ते. रिक्षाने जाईन मी. ही सारंग, अरे तू सारंग मेहेंदळे आहेस, तू तुझ्या मित्राला असं रिक्षाने नेणार ते बरं दिसेल का? त्याला कशाला उगाच त्रास रिक्षा भिक्षाचा? हा नाही नाही, नको रिक्षाने नको जाऊस तू प्लीज. हा मुनीत, कुठे मित्र कुठे? काय इथेच आहे? बरं आहेस ना तू? कुठे गेला? इथेच होता. ऐक ना, तू शोध तुझ्या मित्राला आणि सॉरी पण दे, चावी दे. खरंच आम्ही जातो. मी एक काम करते, मी ऑफिसच्या मेकॅनिकला सांगते ही गाडी रिपेअर करून तिथे पोचवायला. हा चावी चावी गाडीतच आहे. चल ये. चला, थँक्यू सारंग. जाशील? आणि कॅबने जा जमलं तर, रिक्षाने नको. हो. अबीर, अबीर, इथे काय करतोयस तू? का लपला होतास असा? सुपर हिरो, तुम्ही त्या माणसाला ओळखता का हो? तो खूप वाईट माणूस असतो. कोण तो? अहो, त्याने एके दिवशी जाताना मुद्दामून माझ्या अंगावर चिखल उडवून माझे कपडे घाण केले असतात. तो ना खूप वाईट माणूस असतो. आणि हो, एवढं करून सुद्धा तुम्हाला साधे एक सॉरी पण बोलला नसतो. खूप ओरडला असतो की हो तो माझ्यावर. काय करायचं बाळा, असतात अशी माणसं. तसा मनाने वाईट नाही तो, थोरला भाऊ आहे माझा. तो तुमचा भाऊ असतो? सॉरी हा. अवघड असतं बघा सुपर हिरो. अहो, तुम्ही एवढे चांगले, लोकांची मदत करतात, हसत खेळत राहतात नेहमी. आणि तो तो एकदम कडू कारल्यासारखाच असतो की हो. असू दे, जाऊ दे, सोड. चल, आपली गाडी ते घेऊन गेलेत, आपल्या रिक्षाने जायचंय. चल ये.